कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या कार्यक्रमामध्ये शेतकऱ्यांनी गोंधळ केलेला आहे। संपूर्ण कर्जमाफी करा, अतिवृष्टीचं अनुदान द्या या मागणीसाठी शेतकऱ्यांचा तीव्र संताप पाहायला मिळाला आहे। धाराशिव जिल्हा दौऱ्यावर असताना राष्ट्रवादी कार्यकर्त्यांची स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी दत्तात्रय भरणे हे आढावा बैठक घेत होते आणि या बैठकीदरम्यानच शेतकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी केलेली आहे। पोलिसांनी आता या शेतकऱ्यांना ताब्यातही घेतलेलं आहे। अतिवृष्टीचं अनुदान दिवाळीपर्यंत देऊ असं सरकारनं आश्वासन दिलेलं होतं, त्याचं काय झालं असा सवाल या संतप्त शेतकऱ्यांनी विचारलेला आहे। त्यानंतर पोलिसांना मध्यस्थी करावी लागलेली आहे। पोलिसांनी या शेतकऱ्यांना आता ताब्यात घेतल्याची देखील ही दृश्य आपण पाहतो। ज्ञानेश्वर पतंगे आमचे प्रतिनिधी सध्या फोन लाईनवरून आपल्या सोबत आहेत। ज्ञानेश्वर, नेमकं काय घडलेलं आहे, काय अपडेट्स आहेत? श्रीकांत, खरं तर धाराशिव जिल्ह्यामध्ये पावसानं अतिशय शेतकऱ्यांचं नुकसान केलेलं आहे आणि सरकारनं जी आश्वासन दिलं होतं शेतकऱ्यांनी की दिवाळीपूर्वी तुम्हाला मदत मिळेल, ते आश्वासन खरं तर पूर्ण झालेलं नाही। त्यामुळे शेतकऱ्यांचा संताप आज धाराशिव मध्ये पाहायला मिळाला। कृषी मंत्र्यांचा धाराशिव मध्ये कार्यक्रम होता, त्यांचा पक्षीय कार्यक्रम होता। या कार्यक्रमामध्ये शेतकऱ्यांनी अक्षरशः गोंधळ घातला, सरकारच्या विरोधात घोषणाबाजी दिली आणि शेतकऱ्यांना तुम्ही कधी मदत करणार आहे, तुम्ही जे आश्वासन दिलं होतं ते तुम्ही पूर्ण का करत नाही, अशा प्रश्न करत त्यांनी कृषी मंत्र्यांना विचारला। हा गोंधळ 15 ते 20 मिनिटं सुरू होता। पोलिसांनी यामध्ये मध्यस्थी केली आणि कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं। काही वेळांना सध्या या कार्यकर्त्यांना पोलिसांनी सोडून दिलेला आहे। मात्र हा प्रश्न आहे की शेतकऱ्यांना मदत न झाल्यामुळे शेतकऱ्यांचा संताप कुठेतरी पाहायला मिळतो आणि ह्याच आज प्रत्यय धाराशिव मध्ये आलेला आहे। निश्चितच धन्यवाद ज्ञानेश्वर या सविस्तर माहितीसाठी।